जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण आज आलेलो आहोत प्रिंटिंग करायला आणि आज आहे आपला ब्लॉगिंगचा दुसरा दिवस. आपण या चॅनलवर जिमच्या आणि होम वर्कआउटचे व्हिडिओ टाकणार आहोत. आता हा बघू शकता, आता सकाळचं वातावरण खूप चांगलं आहे. आता या म्हणजे बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण स्प्रिंटिंग करताना व्हिडिओ नाही काढू शकत कारण की ते म्हणजे स्टँड वगैरे काहीच नाही माझ्याकडे. ते आज बघू बाजारात जाऊन भेटते का, नाहीतर ऑनलाईन मागवायला लागेल. पण 2-3 दिवस जरासा ॲडजस्ट करा कारण की मी स्प्रिंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू नाही शकत. बाकी सगळे दाखवू शकतो कारण की गावात माझ्यासोबत अजून कोणीच नाही. आणि त्यानंतर घरी मी एकाच जागेवर फोन ठेवून स्ट्रेचिंग वगैरेची रेकॉर्ड करतो आणि त्यानंतर जिममध्ये एक माझा पार्टनर असतो, तो रेकॉर्ड करतो. तर आपण सुरू करूयात स्प्रिंटिंग. स्प्रिंटिंगचे 6 सेट्स मारूया आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करायला घरी जाऊया. तर गाईज, स्प्रिंटिंग करून झालेले आहे. खूप दमायले, अंगातनं पूर्ण जोर खाली आलाय. एनर्जी होती ती पूर्ण 0 पर्यंत गेले. आता आपण स्प्रिंटिंग फक्त हाईट ग्रोथसाठी करतो. मला म्हणजे बघायचं आहे की स्प्रिंटिंगने नक्की हाईट वाढते की नाही. त्यासाठी ट्रायलसाठी मी करतोय. आणि आता घरी गेल्यानंतर जराशी स्ट्रेचिंग करीन. मग आज केळी आहेत, ओट्स पण आहेत. आज तुम्हाला ज्यूस कसा बनवायचा तो दाखवेन. एकदम हाय प्रोटीन ज्यूस आहे तो. आणि जो मिक्सचर आहे, जो व्हे प्रोटीन सारखा मी बनवलाय, त्याची जर तुम्हाला ट्रायल पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी त्याची पण व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन, म्हणजे यूट्यूबवर अपलोड करेन. आणि तर आता आपण जाऊया घरी स्ट्रेचिंग करायला. तर गाईज, हे बघा, आता मी ह्याच्यात 4 केळी, 2 स्कूप सफोला ओट्स, म्हणजे हा स्कूप जो आहे ना तो 1 पूर्ण टाकेन. आणि याची जी व्हे प्रोटीनची पावडर बनवली आहे ती 1 स्कूप टाकणार आहे. तर हे टाकल्यानंतर त्याच्यात तुम्ही मध पण टाकू शकता. आणि याच्यानंतर मी याच्यात अर्धा लिटर दूध टाकेन आणि ज्यूस बनवून, म्हणजे तो एक व्हे प्रोटीन म्हणजे प्रोटीन शेकच असतो, पण
त्याला मी ज्यूस बोलतो, तर तो ज्यूस बनवून मी खाईन. तर हे बघा, याच्यात केळी, व्ही प्रोटीनचं मिक्सचर आणि ओट्स टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यात मध टाकली तर टाकायची असते, म्हणजे जर अवेलेबल असेल ओरिजिनल तर टाकायची, नाहीतर अर्धा लिटर दूध पियायचा, म्हणजे ह्याच्यात टाकायचा आणि मिक्स करून तो पियायचा. आता याला मिक्स करून तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे असं जाड बनलेलं आहे. त्याला आता आपण खाणार आहोत. ह्याच्यात खूप कॅलरीज असतात आणि खूप प्रोटीनसुद्धा असतो आणि ह्याच्यातनी मसल बिल्डिंग खूप लवकर होते. तर आता भेटूया आपण जिममध्ये. तर मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहोत जिममध्ये. आज गुरुवार आहे, तर आज आपण मारणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेप. चेस्टसाठी सर्वात पहिले मी घेतो डंबल प्रेस आणि स्टार्टिंग मी 17.5 पासून करतो आणि स्टार्टिंगलाच 15 रेपिटेशन काढतो आणि नंतर 12 कमी कमी करत जातो. याचे 3 सेट्स आणि 12 रेपिटेशन्स काढतो. आता जरासं बॅलन्स बिघडलेला, पण सपोर्टरनी जरा सपोर्ट केला. हाच फायदा असतो सपोर्टरमध्ये. आपलं पार्टनर असा ठेवायचा की त्याचं लक्ष फक्त सेट मारताना आपल्याकडेच असो, दुसरीकडे गेला तर आपली वाट लागेल. म्हणून एकदम विश्वसनीय पार्टनर असावं पाहिजे. आणि त्यानंतर आपण मारणार आहोत बेंच प्रेस. आपण बेंच प्रेसचे 10 रेपिटेशन्स काढू आणि 3 सेट. ही एक्सरसाइज मारायला मला खूप मजा येते, कारण याच्याने स्ट्रेंथ पण वाढते आणि आपली जी चेस्ट असते ती पण खूप चांगल्या पद्धतीने ट्रेन होते. तर ही मी कधीच चेस्ट डेला स्किप नाही करत. ही मी दरवेळेस मारतो. आणि यानंतर आपण मारणार आहोत इन्क्लाइन चेस्ट प्रेस. तर या चेस्ट प्रेसचे आपण, म्हणजे मला तर ही बॅलन्स करताना येत नाही पहिली गोष्ट तर, म्हणून मी वेट हिचा खूप लाईट घेतो आणि जेव्हा हेवी घेतो म्हणजे इच साईड 10 kgचा, तेव्हा पाठी सपोर्टरला ठेवतो, कारण की माझ्याकडनं 7.5 इच साईड जात नाहीत. तरी ह्या व्हिडिओमध्ये मी मारलेले आहेत, पण एंडला खूप दम लागतो, मग सपोर्टला यावंच लागतो. इन्क्लाइन चेस्ट प्रेस नंतर आपण जाणार आहोत केबल फ्लायकडे. तुम्हाला खरं सांगतो, केबल फ्लाय मारल्यानंतर माझे जे चेस्ट फाटून हातात येतात ना, ते खूप चांगलं वाटतं एकदम. म्हणजे वाटतो की हां, चेस्टमध्ये काहीतरी क्रॅम्प्स आलेत. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ट्रायसेपकडे. तर ट्रायसेप मारण्यासाठी आपण घेतलेले आहे रॉड, आणि रोपनी पण खूप चांगला प्रेशर येतो, पण रोपचे मी 2 मारतो आणि रॉडचे 2 मारतो. तर ट्रायसेप बघा कसा दिसत आहे, एकदम फुगल्यासारखा दिसत आहे. हा बघा. तर याचे मी मारतो 15 रेपिटेशन्स आणि 2 सेट्स रॉडने मारतो आणि 2 सेट्स केबलने मारतो, कारण की त्या दोन्ही एक्सरसाइजने माझे ट्रायसेप खूप चांगल्या पद्धतीने ट्रेन होतात. आणि त्याच्यानंतर मी मारतो स्केल क्रशर विथ केबल, आणि त्याचे मी 12 रेपिटेशन्स काढतो आणि 3 सेट्स आणि 12 रेपिटेशन्स काढतो. आणि सर्व वर्कआउट झाल्यानंतर माझी डाईट असते 3 अंडी आणि क्रिएटिन. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.